लोक जागा दाखवतील आणि इकडे पण पुढच्या टर्ममध्ये येतील काँग्रेसमध्ये. पण मराठी माणसाबद्दल बोलायचं झालं तर चला एका स्टेजवर बसू, स्पष्ट मराठी असून कोणाचं त्यांचं की माझं आपण एकदा पहिलं ती चर्चा करू. लोकसभेसंदर्भात जागा वाटपासंदर्भात चर्चा झाली आहे. कुठली जागा कोण घेणार, काय काल बैठक होती, किती जागा घेणार? आम्ही आज नदीपात्राच्या जागेबद्दल विचार करायला एकत्र आलेलो आहे. मला वाटतं आमचे वरिष्ठ नेते जे आहेत ते एकत्र काम करत आहेत, लवकरच ते जाहीर होईल. आपण पाहत असाल आम्ही कुठेही तिन्ही पक्ष आणि सगळेच मित्र पक्ष, महाविकास आघाडी आधी आणि आता इंडिया पक्ष म्हणून देशभरात असो किंवा आपल्या राज्यात खास करून महाराष्ट्रात सीटसाठी भांडत नाही आहोत, जागेंसाठी भांडत नाही आहोत. आम्ही सगळे एकत्र महाराष्ट्रासाठी लढत आहोत. महाराष्ट्रावर अन्याय होत आहे. कदाचित 5 वर्षापूर्वी 370 कलम काश्मीरमधून काढला, पण स्पेशल स्टेटस महाराष्ट्रावर एक कलम आता लागू केलाय जेणेकरून अन्याय करायचा झाला तर महाराष्ट्रावरच करा असं वाटायला लागलेलं आहे. तो प्रॉब्लेम आहे. म्हटलं की ईडी मध्ये आता नोकऱ्या जाणार आहेत आणि सगळेजणच भाजपचे जे ईडीचे टाकणारे लोक होते ते आता गेलेले आहेत. ईडीतल्या कामगारांच्या नोकऱ्या जाणार आहेत. त्याच्यावर काय बोलू शकतो? त्याची कालची अनुपस्थिती बरंच काही सांगून जाते. नाही, काल मी तुम्हाला सांगतो, काल मी जेन्युइनली परवा सुप्रियतांशी पण बोललो. काल मला गोरेगावात एक पूर्वनियोजित कार्यक्रम होता, त्याच्या आधी घरी पण 2-3 बैठका होत्या जे मी हलवू शकत नव्हतो. म्हणून मी परवा पवार साहेबांशी पण बोललो, काल सुप्रियतांशी बोललो. काल नाही तर मी 100% आलो असतो, नाही तर आज मी दोघांच्या मध्ये बसलोच नसतो ना. अजित पवार असं म्हणतात की मतदारांना जर तुम्हाला कामं करून घ्यायची असेल तर तुम्ही घड्याळाला मतदान करा. म्हणजे आताच मतदारांना धमकी देण्याचा सगळा प्रयत्न सुरू आहे का असं वाटतं तुम्हाला? मला वाटतं निवडणुकीच्या आधी कोणालाही मतदान करा. निवडणुकीत महाराष्ट्राने ठरवलेलं आहे. अदिति, जब से नीतीश कुमार एनडीए में वापस गए हैं, एक अटकलें ऐसी हैं कि उद्धव जी भी या फिर बीजेपी और उद्धव जी का वापस से एक सवाल भी पूछा गया था एक टीवी इंटरव्यू में देवेंद्र जी से, तो उन्होंने कहा दरवाजे हमने बंद नहीं किए हैं. क्या कहेंगे आपकी जो अटकलें चल रही नहीं, मुझे लगता है आप दोनों व्यक्ति का पूरा अभ्यास कर लो फिर आप अनुमान लगा सकते हो. आदित्य जी, इतर राज्यात काँग्रेसच्या वाटाघाटी पूर्ण झाल्या, सीट शेअरिंग झाले, पण महाराष्ट्रात होत नाही. जास्त पक्ष असल्यामुळे असं होते काही आघाडी. आपण पाहाल सगळं नीट होत आहे. नुसतं महत्वाची गोष्ट हीच आहे की आम्ही सगळे देखील प्रचाराला लागलोय. काल पण आमचा संयुक्त मेळावा होता, सगळीकडेच चालू आहे आमचं कामं. आम्ही महाराष्ट्रासाठी लढतो आणि म्हणून ते आहे. पण पुन्हा एकदा मी आपल्याला महत्वाच्या विषयावर आणतो, कारण आज नदीपात्रासाठी आणि रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट, बरं ह्याच्यात पण बघा रिव्हर डेव्हलपमेंट नाहीये, रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट आहे. म्हणजे नंतर FSI वगैरे हे सगळ्या गोष्टी येणार, बिल्डर कॉन्ट्रॅक्टरची कामं चालणार. मुद्दा असाच आहे की आम्हाला सर्वांना वाटतं की नदी स्वच्छ झाली पाहिजे, नदी सुंदर झाली पाहिजे, मुळा मोठा असो किंवा कुठची असो. मग आम्ही पंचगंगा, नाग, मिठी, दहिसर, पोईसर या सगळ्यांसाठी कामं करत होतो. कानन असेल, सगळ्या नद्या. पण पुण्यात ज्या पद्धतीने काम सुरू आहे, मग मेट्रोचं असेल, खोदण्याचं काम असेल किंवा खास करून रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचं असेल, भीती हीच आहे की ही सगळी कामं होत असताना डोळ्यासमोर ठेवलेत ते कॉन्ट्रॅक्टर ठेवलेले आहेत आणि कुठेही दुर्दैवाने पुण्याला डोळ्यासमोर ठेवलेलं नाहीये. आज जे प्रेझेंटेशन आपण पाहिलं असेल, सगळ्यांनी पुन्हा एकदा आपण थोडा अभ्यास करा. कारण मी आपल्याला कळकळीची विनंती करतोय सगळे, खास करून पत्रकार मित्रांना, कारण आपल्यातूनच समाजाचं प्रबोधन होत असतं. समाजापर्यंत हे आपण नेणं गरजेचं आहे की हे जे रिव्हरफ्रंट डिस्ट्रक्शन आहे त्याच्यातून पुण्याची किती मोठी हानी होऊ शकते ह्याच्यावर आपण विचार करणं गरजेचं आहे. रवींद्र वायकरांना कुठेतरी दिलासा मिळताना पाहायला मिळते. आता मुंबई पालिकेनं असं सांगितलं, जे आरोप करण्यात आले होते, ती जी याचिका आहे त्याच्यावरती पुन्हा विचार करणार आहे. नाही, त्यांच्यावर दबाव खूप आहे. आम्ही पहिल्यापासून बोलत होतो, ते अजूनही खंबीरपणे उभे राहिलेले आहेत. त्यांच्यावर दबाव आधी हा होता की तुम्हाला 8 टाकू, तुम्ही आमच्यात या. आता त्यांना सांगण्यात येते की बघा तुम्हाला स्वच्छ केलंय, आता त्यांना काढण्यात येण्याची गरज नाहीये, आता तुम्ही या. दबाव खूप आहे त्यांच्यावर, हे स्पष्ट आहे. ठीक आहे. एक शेवटचा प्रश्न, शेतकरी आत्महत्या राज्यात 1 नंबरला पण हाच प्रश्न आहे की आपण महाराष्ट्राचा पहिला नंबर आहे. गुजरातमध्ये 3 वर्षात 8 आत्महत्या झाल्या, महाराष्ट्रात एका दिवसात 8 आत्महत्या. पण हे सगळं होत असताना आपण पाहिलं असेल, जेव्हा आपण बांधावर जातो तरी देखील शेतकरी बांधव आपल्याला सांगत असतो की गेल्या 2 वर्षामध्ये अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल, दुष्काळ असेल, पंचनामे करायला लावतात, ते पीक पाणीचं नुकसान बघतात, जिओ टॅगिंग वगैरे सगळं फोनवर करायला लावतात. अजूनही 1 रुपयाची सुद्धा मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाहीये. दुर्दैव हेच आहे की कृषी मंत्री गेल्या 2 वर्षात 2दा बदलले, पण अजूनही हे कृषी मंत्री कोणी न चोरलेलं आहे. दोन्ही पक्षांची नावं चोरलेली आहेत. पण मूळ मुद्दा म्हणजे अजूनही जनता आमच्या सोबत आहे आणि ती जनता आपण पाहाल की
राजकीय दृष्ट्याने ह्या सगळ्याच जे पक्ष चोरणारे लोक आहेत त्यांना साफ करेल, कारण महाराष्ट्रात कधी एवढं घाणेरडं आणि गलिच्छ राजकारण, कोणी धोक्याचं राजकारण पाहिलं नव्हतं.